पूज्य गुरुजन वर्ग, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अक्षरा रेखा काशीनाथ झारे, इयत्ता 8वी. माझ्या शाळेचे नाव कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, मोठेगाव, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. मला मॅडमनी सकाळी सांगितलं की आपल्याला ट्रेनिंगसाठी जायचंय, पण मला हेच कळालं नाही कोणत्या ट्रेनिंगसाठी जायचंय. माझ्या मनात भरपूर प्रश्न यायला लागले, पण नंतर मॅडम जेव्हा शाळेत आले, आम्ही वसतिगृहात राहतो, तर मग त्या वसतिगृहाचे गृहप्रमुख काय त्यांनी मला सांगितलं का ट्रेनिंगसाठी जायचंय. तर माझ्या मनात प्रश्न यायला लागले. मग जेव्हा आमच्या मॅडम ज्या मला इथे घेऊन येणारच आहे ना मॅडम, त्या आल्या, त्यांना पहिल्यांदा विचारलं मॅडम कसल्या ट्रेनिंगसाठी जायचंय. तर मॅडम म्हणाल्या की आपल्याला ते अत्याचाराविषयी काहीतरी आहे, तेच प्रशिक्षण घेण्यासाठी जायचंय. तर मग तेव्हा पण माझ्या मनात प्रश्न यायला लागले, पण अत्याचाराविषयी नाही कसलं ट्रेनिंग असेल असं काय, खूप प्रश्न यायला लागले. पण इथे येऊन ते सगळं कळालं, बघितलं, सगळं ऐकलं. थोडी भीतीच वाटली होती यायच्या आधी, काही होईल काही नाही असं मला अनेक विचार येत होते. पण नंतर इथे येऊन जरा बरं वाटलं आणि हे सगळं सकाळपासून प्रशिक्षण घेतलं, ऐकलं, बघितलं. त्यानंतर त्यावरून मी माझ्या मनात जे काही विचार आले ते या कवितेत मी व्यक्त करते. माहीत नव्हते मला जगात असे काही घडते, खरंच हे सर्व ऐकून खूप वाईट वाटते. लहान चिमुकल्यांवरही जर अत्याचार होतोय तर आता हा समाज काय करतोय, आता हा समाज काय करतोय. बलात्कार शब्दही माहीत नसल्यावरही बलात्कार झाला, बलात्कार शब्दही माहीत नसल्यावरही बलात्कार झाला, तर अर्थच नाही उरत या जगण्याला. ज्यांना देवाचं रूप मानतात तेच जर असं करतात, तर पुढच्या पिढीसाठी आदर्श कोण उरतात. मलाही एक प्रश्न पडलाय असा, जरी उपलब्ध आहे एवढे संस्था, मग बलात्कार होतोय कसा. धन्यवाद.